आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। शालेय पोषण आहार शिजविणे व त्यासोबत शाळेची व परिसराची स्वच्छता करणे, आहार वाटप करणे, भांडी धुवून घासून घेणे आदी कामांच्या मोबदल्यात अल्प मानधन मिळत असल्याने पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीवर बिऱ्हाड मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। तालुका गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। केंद्राच्या व राज्याच्या शासन आदेशाप्रमाणे गत 15 वर्षापासून शालेय पोषण आहार योजना सुरू झाली होती। आहार शिजविण्याचा मोबदला म्हणून 2500 रुपये अल्प मानधन मिळते। महागाईच्या युगात मिळणारे मानधन हे तुटपुंज आहे। ते मानधन उदरनिर्वाहासाठी पुरेसे नाही, म्हणून मासिक दर 10,000 रुपये मानधन मिळावे, 10 लाखाचा विमा संरक्षण मिळावे, कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये, या कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा घ्यावे इत्यादी मागण्यांसाठी पोषण आहार बनवित असलेल्या महिलांनी वेळोवेळी अनेक वेळा निवेदन सादर करून आंदोलने केली, मात्र अजूनही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला। निवेदनावर संगीता सोनोने, आशा काकडीज, सरला मोढे, ज्योती मोरे, शोभा भोसले, मनीषा गरुड, शैला भाबड शेख आदींच्या निवेदनावर सह्या आहेत। या दरम्यान धारवड सेवाभावी संस्थेच्या वतीने मोर्चा प्रसंगी विशेष परिश्रम घेण्यात आले। बागलाण वृत्तांतासाठी मारुती जगधने, नांदगाव।